चोरी की घटनाएं लगातार बढ़ रही है। जरीपटका पुलिस थाना अंतर्गत दयानंद पार्क हाउसिंग बोर्ड सोसाइटी में देर रात आरोपियों ने सेंधमारी की घटना को अंजाम दिया। देर रात एक घर से ताला तोड़कर सोने चांदी के आभूषण सहित 13,20,400 रुपए के माल पर अपना हाथ साफ कर दिया। इस चोरी में 3 नाबालिग आरोपियों का समावेश होने की जानकारी बताई जा रही है। 26 जानेवारीच्या सकाळी अर्ली मॉर्निंग आपल्याकडे एक तक्रार प्राप्त झाली की त्यांचं घर फोडून साधारण 13,20,000चे दागिने आणि कॅश चोरीला गेलेली आहे आणि त्यापूर्वी देखील वारंवार घरफोडीच्या घटना घडत होत्या। त्यामुळे माननीय DCP साहेब, माननीय ACP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील PSI मोरकडे आणि तपास पथकाने जोरात तपास चालू केला। त्यामध्ये सदर ठिकाणी कोणतेही CCTV नव्हते, परंतु आजूबाजूच्या परिसरातील CCTV तपासून साधारण मागील 8 दिवसांमध्ये 180 CCTV फुटेज तपासून छोटे मोठ्या क्लिप्स आणि असे बसवून त्यांनी दिवस रात्र बसवून त्याच्यातून त्यांनी संशयित आरोपी निष्पन्न केले। संशयित आरोपितांची माहिती घेऊन त्यांचे CDRs काढले। CDR वरून त्या आरोपींना ताब्यात घेतले आले। ते सर्वप्रथम जे आरोपी ताब्यात घेण्यात आले ते तिन्ही आरोपी हे 18 वर्षाखालील विधिसंघर्षित बालक होते। त्यांच्याकडून या गुन्ह्यातील त्यांना चौकशी केली असता त्यांनी ह्या गुन्ह्याव्यतिरिक्त अजून 5 गुन्हे केल्याची कबुली केली आणि त्यातील मिळून त्यांच्याकडून तिघांकडून 1,67,000चा आपण ओरिजिनल मुद्देमाल जप्त केलेला आहे। काही कॅश जप्त केली, तसेच काही दागिने जप्त केले होते। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता असं समजलं की आशिष उर्फ बोंड्या यादवराव चौधरी हा रेकॉर्डवरचा आरोपी यांनी जो चोरी केलेल्या 2 ठिकाणी सोन्याचे दागिने चोरीला गेले होते। ते दागिनेतला काही भाग आहे ते आशिष बोंड्याकडे त्यांनी विकण्यासाठी दिला होता, परंतु आशिष बोंड्यावरती त्याच्या अगोदरच 307चा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामुळे तो त्याच्यात वॉन्टेड होता। तर त्यामुळे त्याला ती विकण्याची संधी न मिळाली आणि त्याच्या अगोदर आम्ही त्याला पकडून त्याच्याकडून देखील आम्ही त्या गुन्ह्यातील एकूण 7,03,000 रुपयाचा सोन्याचे दागिने आपण जप्त केलेले आहेत। असं मिळून आपण या 6 गुन्ह्यातील 8,70,000 एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। साधारण 50% रिकव्हरी आपल्या 6 गुन्ह्यातली झालेली आहे। याच्यामध्ये एक मोबाईल कॅमेरा आहे, निकॉनचा कॅमेरा, तसेच दागिने, कॅश, ज्यामध्ये मंदिरातली घरफोड्या देखील मंदिरात 2 मंदिरातल्या घरफोड्या आपण दाखवल्या होत्या, त्या देखील आपल्याला ओपन करण्यात यश मिळवलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे आमच्या DB पथकाने माननीय DCP, माननीय ACP यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून एकूण 6 घरफोड्या ओपन करून त्यामध्ये 3 विधिसंघर्षित बालक आणि 1 आशिष यादवराव चौधरी या कुख्यात आरोपीला अटक केलेली आहे।